राज्य मंत्रिमंडळाची आज 12 वाजता मंत्रालयात बैठकीमध्ये पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार। अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान, इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्त्व। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। 52,80,000 शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता, तर 2 लाख रुपयांच्या मर्यादेमध्ये अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेवरती आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आजपासून छाननी। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुती आणि मवियात मोठी बंडखोरी। महायुती आणि मविया बंडखोरी कशी शमवणार? बंडखोरांना थंड करण्याचं महायुती आणि मविया पुढे आव्हान। संभाजीनगरमध्ये मुस्लिम मतांच्या जोरावरती समीर जिंकले, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचा दावा। तर संभाजीनगर मतदारसंघामध्ये 150हून अधिक मुस्लिम मतदार, 637 पैकी 369 मतदार आपले समर्थक असल्याचाही दावा। एमआयएमच्या मतांच्या जोरावरती जिंकण्याचा सत्तारांचा प्रयत्न। अब्दुल सत्तार यांना आज मुंबईत बोलावलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना आज मुंबईत बोलावलं। दुपारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बंडखोरी संदर्भामध्ये होणार चर्चा। तर शिवसेनेच्या 6 आमदार आणि एका खासदारांसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंचीही बैठक। पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काकडेंना उमेदवारी दिल्यामुळे पक्षात नाराजी असल्याची चर्चा। अनिल भोसलेंसोबत झाला होता अजित पवारांचा मोठा वाद। दादांशी वाद असलेल्या अनिल भोसलेंच्या मुलाला उमेदवारी दिल्यामुळे पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा। विधान परिषदेमध्ये जागा न मिळाल्यामुळे रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी। दगाफटका करत नाही म्हणून गृहीत धरू नका, आठवलेंचा इशारा। तर महामंडळ नियुक्त्यांमध्ये तरी आमच्या मैत्रीचा सन्मान राखा, आठवलेंचं आवाहन। नागपूर विधान परिषदेमध्ये काँग्रेस भाजप आमने-सामने। भाजपकडून राजीव पोद्दार निवडणुकीच्या रिंगणामध्ये, काँग्रेसकडून अतुल लोंढेंना उमेदवारी। भाजपच्या राजीव पोद्दारांची 38 कोटींपेक्षा अधिक संपत्ती। अतुल लोंढेंच्या संपत्तीचा आकडा 1.75 कोटींवर। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 नगरसेवकांचे अपक्ष उमेदवारी अर्ज। विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाची आज छाननी, तर उद्या माघार घेण्याची अंतिम मुदत। माघारीनंतरच खऱ्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार। मराठा आरक्षण उपसमितीची आज मंत्रालयात महत्त्वाची बैठक। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार बैठक। मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानंतर सविस्तर चर्चा होणार। मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना एमआयडीसीत नोकरी। मुख्यमंत्री फडणवीस सरकारचा निर्णय। सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश। पुण्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हक्कासाठी आज मवियाचं मंचरमध्ये आंदोलन। पुणे नाशिक महामार्ग आंदोलन करण्यात येणार। आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अमोल कोल्हे, सचिन अहिर यांच्यासह अनेक नेते आंदोलनामध्ये सहभागी होणार। कांद्याला 25 रुपये किलो दर देण्याची मागणी। आंदोलनस्थळी सरकार आणि प्रशासनानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करून आमच्या स्वागताची वेगळीच व्यवस्था केली। आमदार रोहित पवारांची टीका। दबावाला किंवा दडपशाहीला न जुमानता शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा सुरूच राहणार, रोहित पवारांचा इशारा। पुण्यातील रास्ता रोकोपूर्वी अमोल कोल्हे आक्रमक। नाफेड कांदा खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करण्याची मागणी। नाफेडची खरेदी केवळ नाशिकपुरती मर्यादित न ठेवता इतर जिल्ह्यांमध्येही सुरू करण्याची मागणी कोल्हेंनी केली आहे। आत्ता जी सध्याची परिस्थिती आहे, या सध्याच्या परिस्थितीमध्ये आंदोलन करत असताना या आंदोलनातून कांदा उत्पादक शेतकऱ्याला फायदा व्हायला पाहिजे, केवळ व्यापाऱ्यांना नाही, याची सुद्धा काळजी घेतली जाणं गरजेचं आहे। कारण जवळपास 70% कांदा हा विकून झालेला आहे आणि हा 70% कांदा जो विकलेला आहे तो 8 ते 10 रुपये किलो भावानं व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे। त्यामुळे जर नाफेडनी खरेदी केली तर नाफेडनी करायची खरेदी ही कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून झाली पाहिजे, ना की व्यापाऱ्यांकडून, याची एक काळजी घेणं गरजेचं आहे। भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याची माहिती। दहशतवादी कट रचला गेल्याचं तपासात उघड झाल्याची माहिती। भिवंडी पोलिसांवरती हल्ला करण्याचा कट उघड। वांद्रे गरीबनगरमधल्या अनधिकृत मशिदीवरील कार्यवाहीच्या बदल्यामध्ये हा कट रचण्यात आला। अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोलापुरात मौलाना विरुद्ध गुन्हा दाखल। मदरशामध्ये धार्मिक शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप। जे पीडित मुली आहे तिलाही आम्ही प्रोसिजरनुसार पूछताछ करू। आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS 7478
पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युव्हनाईल जस्टिस ॲक्टच्या 75 कलमान्वये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेल्या होत्या. पुण्याच्या आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्नपदार्थांच्या दुकानांवरती धडक छापे. कारवाईमध्ये 5 ठिकाणी तपासणी करून साधारण 19 लाख रुपयांचा साठा जप्त. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती बर्निंग ट्रकचा थरार. खोपोलीजवळ बोरघाटात धावत्या ट्रकला आग. मुंबई लेनवरची घटना आहे. जाळणाऱ्या ट्रकला मागून दुसऱ्या ट्रकची धडक. जळणारा ट्रक दुभाजकावरती आदळला. कुठलीही जीवितहानी नाही. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्यानं केळीबागा जमीनदोस्त, तर अनेक घरांवरचे पत्रे उडून गेल्याचंही समोर आलंय. पोमलवाडीमध्ये भिंत कोसळून वृद्ध नवले दाम्पत्याचा जागीच मृत्यू. अकोल्यातील तेल्हाऱ्यामध्ये अवकाळी पावसाचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. अकोट, तेल्हारा, अकोला आणि मूर्तिजापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. अनेक ठिकाणी केळीबागा जमीनदोस्त. गृहमंत्री अमित शहा यांच्या वनवासी वक्तव्याविरोधामध्ये गोंदियात संताप. बिरसा ब्रिगेडचे पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन. हा संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान असून गृहमंत्री शहा यांनी तात्काळ माफी मागण्याची मागणी केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी समाजाला वनवासी असं संबोधलं गेलं आहे. त्या आदिवासी समाजाचा खऱ्या अर्थानं हा अपमान आहे आणि म्हणून या भारतातल्या आदिवासींची अमित शहा यांनी माफी मागावी याकरिता आम्ही आज पोलीस स्टेशन देवरी या ठिकाणी आणि उपविभागीय कार्यालय देवरी यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे. रेल्वे प्रवाशांच्या वेटिंग तिकिटांची संख्या कमी होणार. स्लीपर क्लासमध्ये आता 150 ते 200 पेक्षा जास्त वेटिंग तिकीट जारी केली जाणार. एसी क्लासमध्ये एकूण बर्थच्या 60% तिकीट, तर वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना स्लीपर आणि एसी डब्यांमधून प्रवास करता येणार नाही. प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई करणार. एसटी महामंडळाच्या स्थानकांवरचं शुल्क आजपासून रद्द. आजपासून एसटी स्थानकांवरची शौचालयं विनामूल्य. दिवसामधून 6 वेळा यांत्रिक झाडूनं संपूर्ण डेपोची स्वच्छता होणार. तर राज्यभर अत्याधुनिक बस स्टॉप उभारणार. प्रताप सरनाईकांची माहिती. 11वी प्रवेशासाठी पहिल्या फेरीची उद्या अंतिम मुदत. 1 जूनपर्यंत 2,52,976 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. 12,51,259 विद्यार्थ्यांकडून प्रवेशाची नोंदणी, तर 8,87,000 विद्यार्थ्यांनीच भरले अर्जाचे दोन्ही भाग. हॉर्मुझचे सामुद्रधुनी बंद करण्याचा इराणचा इशारा. जागतिक तेल व्यापार आणखी संकटात सापडण्याची भीती. इस्रायल लेबनॉनवरती हल्ले करत असल्यानं इराणची धमकी. अल मंडेबची सामुद्रधुनी देखील बंद करण्याचा इराणचा इशारा. तर शस्त्रसंधीच्या अटी पूर्ण होईपर्यंत चर्चा बंद करू, इराणची माहिती. इराणचा अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांवरती हल्ला. MSC सरिस्का नावाच्या जहाजावरती इराणचा हल्ला. हल्ल्याचा व्हिडिओही इराणकडून जारी. आमच्या लियान स्टार जहाजावरील हल्ल्यास प्रत्युत्तर, इराणची माहिती. तर अमेरिकेनं ओमानच्या समुद्रामध्ये केला होता इराणी जहाजावरती हल्ला. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यावरती इराण आक्रमक. आम्हीही इस्रायलवरती हल्ले करून प्रत्युत्तर देऊ, इराणचा इशारा. तर इस्रायलच्या उत्तर भागांना लक्ष्य करू, इराणची धमकी. उत्तर इस्रायलच्या रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी जावं. पेराल ते उगवेल, इराणच्या IRGCचा इशारा. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून 24 तासामध्ये 15 जहाजं पार. अमेरिकेच्या नाकेबंदीनंतर देखील जहाजं पार होत आहेत, इराणचा दावा. तर 15 जहाजांपैकी 4 तेल टँकर IRGCच्या परवानगीनंतरच जात आहेत. जहाजं आणि इराणची माहिती. अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरूच. अमेरिकेचे MQ-9 ड्रोन पाडल्याचा इराणचा दावा. आमच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं अमेरिकेचे ड्रोन पाडले. आतापर्यंत अमेरिकेचे MQ-9 जातीचे 25 ड्रोन पाडल्याचा दावा. अमेरिकेकडून इराणचा क्षेपणास्त्र हल्ला निष्क्रिय केल्याचा दावा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.